नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत 10 ऑक्टोबरला खूपच मोठा ट्विस्ट येणार आहे. नम्रताला खूप राग आलेला असतो, कारण की तिला असं वाटत असतं की तिच्या नवऱ्याला अर्णव फक्त यूज करून घेत असतो. त्यावेळेस ती संधी साधून घरात सगळे खाली आहेत तिचा भडास अर्णववर काढते. ती डायरेक्टली अर्णवला म्हणते की ह्या अर्णवने माझ्या नवऱ्याला एक साईडलाईन म्हणून फक्त कन्सिडर केला आहे. तू डरपोक आहेस, तू तू खोटारडा आहेस, तू स्वार्थी आहेस, असं सगळं ती त्याला एकेरी शब्दात बोलत असते. अर्णव काहीही बोलत नसतो, फक्त ती काय बोलते हे ऐकून घेत असतो. घरातले पण सगळंजण नम्रता अशी बोलते हे हे बघून सगळेजण शॉक झालेले असतात. पण ईश्वरीला हे काही सहन होत नाही. आपल्या नवऱ्याचाच म्हणजे अर्णवचा एवढा अपमान होतो ना. अर्णवनी खरंच तसं काही केलेलं नसतं. कायम त्यांनी त्याच्या भावाला त्याच्यासोबतच पकडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी खूप जास्त चिडते आणि डायरेक्टली मोठ्याने वरते, ताई तुला समजतं का, आणि अशी खनक्याने तिच्या कानाखाली लावून देते. ईश्वरीने नम्रताच्या कानाखाली लावल्यानंतर ना घरातले सगळेजण शॉक होऊन जातात, कारण कितीही केलं तरी नम्रता ही मोठी बहीण असते आणि ईश्वरी ही छोटी असते. तेव्हा ईश्वरी तिला म्हणते, तुला मी शेवटचं सांगते, इथून पुढे एक शब्द तरी बोललीस ना तर ह्या ईश्वरी अर्णव राजशिर्के इतकं वाईट कोणीच नसेल. असं बोलल्यानंतर न सगळेच जण तिच्याकडे बघत असतात, कारण की आता नम्रताला अजून काय वाटून घेईल, कारण की कितीही केलं तरी आता नम्रताच्या कानाखाली तिच्या लहान बहिणीने मारले असेल. आता मालिकेत पुढं काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा, आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.